आज आईच्याच हातात आहे की आपण कसं मूल वाढवायचं आहे. आणि त्यामुळे जरी तुम्ही बाहेर काम करत असलात, जरी तुम्ही घरात असलात, तेही महत्त्वाचंच काम आहे. त्यामुळे स्वतःला कमी लेखू नका. आपल्यापेक्षा पुरुष वरचढ आहे हे समजू नका. शारीरिकदृष्ट्या वगैरे ठीक आहे, पण मुळात आपण आजही बघतो की मानसिकदृष्ट्या खरं तर बाई जास्त कणखर आहे असं म्हटलं जातं. तर पुरुष आणि बाई ह्यांना आपापलं निसर्गाने जे दिलंय त्याचा आदर करून ते राखणं, ते वाढवणं हे आपल्या हातात असतं आणि आपल्या नव्या पिढीपर्यंत पोहोचवणं असतं. त्यामुळे जर तुम्ही आदर केलात तर समोरचाही तुमचा आदर करेल, पण जर तुम्हीच स्वतःला कमी लेखलत तर समोरचाही तुम्हाला कमीच लेखणार आहे. त्यामुळे आरशात बघताना हा विचार करा की तुम्हाला काय म्हणून जगायला आवडेल, आणि हे जेव्हा तुम्ही ठरवाल तेव्हा तुम्ही समाजाला तुमच्याकडे त्या दृष्टीने बघायला शिकवाल असं मला वाटतं. आणि त्यामुळे या नवरात्रीच्या निमित्ताने तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देत असताना मला एकच सांगायचं आहे की आपली ताकद ओळखा, आपली गरज ओळखा, आपली ओळख तयार करा आणि समाजालाही ते सगळं करण्यास भाग पाडा.